रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. सोनपेठ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 1974 मध्ये 10वीत शिकणाऱ्या आजोबांचे रंगले स्नेहसंमेलन. 50 वर्षानंतर 10वी वर्गातील आजोबा एकत्र आले आणि स्नेहसंमेलनात रमले. 10वीतील मित्रांना पाहून अनेकांचे अश्रू झाले अनावर. सोनपेठच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे मित्र 50 वर्षानंतर एकवटले. 1974 साली जिल्हा परिषद शाळेत 10वी वर्गात होते शिकत. पत्नीला घेऊन स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते वर्गमित्र. मित्रांनो, माणसाने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शरीरशास्त्र यात डोळे दिपवणारे संशोधन केले. या जोरावर त्याने चंद्र आणि मंगळावर पाऊल ठेवले. पृथ्वीच्या भूगर्भात जाऊन अनेक गुपित शोधून काढली. पण जननी, जन्मभूमी आणि गुरु यांच्या विषयीचं आकर्षण त्यांच्या मनात तसूभरही कमी झालं नाही. आई, गुरु आणि जन्मभूमीचे स्थान ध्रुव ताऱ्यासारखं आढळ आहे. प्रत्येक माणूस जन्माला येतो, मोठा होतो आणि आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरं पादांक्रात करतो. पण त्याचं खरं सुख आई, गुरु आणि मातृभूमीशी लीन होण्यातच सामावलेलं असतं. बालपणी वर्गमित्र बरोबर घालवलेले क्षण तो जन्मभर विसरत नाही आणि तो शालेय शिक्षण घेऊन बाहेर पडतो, आपली क्षेत्र निवडून प्रगती करतो. पण आपल्या बालमित्रांना, गुरूंना तो कधीच विसरत नाही. असाच एक वर्गमित्र असलेल्या आजोबांचा स्नेहसंमेलन सोहळा परभणीच्या MIDC मधील हॉलिडे फन पार्क अँड रिसॉर्ट मध्ये अनुभवायला मिळाला. सोनपेठच्या जिल्हा परिषद शाळेमधील 1974 साली 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गमित्राने हा सोहळा घडवून आणला. तब्बल 50 वर्षानंतर हे वर्गमित्र एकमेकांना भेटणार असल्यामुळे एकमेकांना पाहण्याची, त्यांची सुखदुःख जाणून घेण्याची, सांसारिक स्थिती आणि कौटुंबिक माहिती घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असलेला पाहायला मिळाले. संसारासाठी, जगण्यासाठी खूप केले, पण आता सुखदुःखाचे क्षण भोगलेल्या बालमित्राबरोबर सुखदुःख शेअर करण्याचा प्रसंग घडवून आणला. यासाठी गुरुवर्य हरिहरराव कुलकर्णी, प्रभाकरराव खपाळ, अण्णासाहेब शेरखाने हे वयाचे 80 वर्ष ओलांडलेले गुरुवर्य आवर्जून उपस्थित होते व स्वपत्नी सहित आलेल्या वर्गमित्रांनी रिसॉर्टच्या गेटमध्ये गुरुवर्याचे पुष्पगुच्छाने स्वागत करून त्यांना वाजत गाजत व्यासपीठापर्यंत आणले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. जय
यावेळी आठवणीला उजाळा देताना प्रभाकरराव फपाळ सर काय म्हणाले? मी काही जास्त बोलणार नाही, 2 मिनिट सांगतो. माझी प्रथम शाळा प्रशाला सोनपेठ. मी त्याच शाळेचा विद्यार्थी, त्याच ठिकाणी पास झालो. आणि माझे मित्र होते बाळकृष्ण लांडे, प्रभाकर सेटे, उत्तम बोर्डे, उत्तम गुजराती, मुक्ताराम दळवी, पिंगळे. ते सर्व माझे त्यावेळेस वर्ग मित्र असायचे. आणि पहिली बॅच मॅट्रिकची आमची. पहिल्या बॅचला आम्ही 9 विद्यार्थी पास झालो. पण आमच्या वेळेस काय होतं, सिलेक्शन असायचं. जे विद्यार्थी सिलेक्शन मध्ये पास होतील त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा बोर्डाच्या परीक्षेला, नसताना नाही. म्हणून प्रथम आम्ही सिलेक्शन मध्ये उत्तीर्ण झालो आणि बोर्डाची परीक्षा पास झालो. एक त्यावेळेस नियम आणि अट होते. त्यामुळे विद्यार्थी खूप अभ्यास करायचा. आपल्याला भूगोल जाईल खरा अभ्यास, भूगोल जाईल खरा अभ्यास, एक त्याच्यावरती थोडासा दबाव होता. म्हणून विद्यार्थी खूप अभ्यास करायचे. आमच्या काळात ट्युशन वगैरे काही नव्हती, सगळे अभ्यास करायचे. आता जो ढोय त्याला ट्युशन लावा म्हणायचे. आणि सध्याचा काळ बघितला तर तो जास्तीत जास्त हुशार आहे त्याला ट्युशन आहे. असा काळ खूप बदललेला आहे. म्हणजे ट्युशन ही सध्याच्या काळात फॅशन झाली आहे. वास्तविक पाहता ट्युशन वगैरे लावायची काही गरज नसते. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, विद्यार्थी सहज पास होत असतो. तर अशा प्रकारे मग आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी शिक्षक म्हणून झालो. आणि मला योगायोगाने प्रशाला सोनपेठ शाळा मिळाली. मी विज्ञान शिक्षक होतो. प्रशाला सोनपेठ या ठिकाणी मी 18 वर्षे सेवा केली. त्या 18 वर्षामध्ये माझे 18 विद्यार्थी राज्य पातळीवर विज्ञान प्रदर्शनमध्ये प्रयोग करून गेले. तर अशा प्रकारे माझे विद्यार्थी खूप उल्हासी होते आणि उल्हासामध्ये प्रयोग करायचे. ते राज्य पातळीपर्यंत गेले. सतत 3 वर्ष 4 वर्ष जिल्हा स्तरावर ते पहिला क्रमांक मिळवायचा सायन्स प्रदर्शनमध्ये. मी विज्ञान शिक्षक असल्यामुळं प्रयोगाची मला आवड असायची, छंद असायचा. म्हणून विज्ञान प्रयोगासह मी विज्ञान शिकवायचं मुलांना. मला खूप आवडायचं. त्याचबरोबर आम्ही आमच्या शाळेमध्ये विज्ञान जत्रा भरवायची 26 जानेवारीला. 20-25 प्रयोग, अंधश्रद्धेचे प्रयोग त्यात असायचे. मुलांना द्यायचे, मुलींना द्यायचे, अगोदर प्रॅक्टिस करून घ्यायची आणि मग त्यांना ते प्रयोग दाखवायचे. आणि दाखवताना त्यांना आम्ही सांगायचं की तुमच्या काकू आत्या कोणी जे आहे त्यांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवा. मग त्या निमित्तानं मुली शाळेत महिलांना बोलवायच्या. मोठा भोजनाचा कार्यक्रम व्हायचा. त्या निमित्तानं त्यांना शाळेत मुलांनी केलेले प्रयोग, मुलींनी केलेले प्रयोग स्वतः बघायला मिळायचे. आणि ते कौतुक त्यांच्या मुलांचं करायचे. तेवढा आनंद आम्हाला मिळायचा की आपले मुलं काही करतात का, किती अभ्यास करतात, किती प्रयोग करतात, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती त्यांच्यामध्ये दिसून येते की नाही पालकांना, ते त्या निमित्तानं घडत असायचे आणि घडून आम्ही आणत असायचो. तर अशा प्रकारे सायन्स प्रदर्शनमध्ये एवढे प्रयोग करून मी पाठवले. आणि मला विज्ञान संघ मंडळाचा सर्वे होता. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 18 शाळा निवडल्या गेल्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या. तर त्या 18 शाळांमध्ये परभणी जिल्ह्यातून माझी शेळगावची शाळा निवडली गेली. त्यावेळेस प्रथम क्रमांकावर निवडली गेली. तर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रशाला शेळगाव या ठिकाणी लाल दिवा लावण्यात आला. हा एक बहुमान त्या शाळेला मिळाला आणि नागपूर या ठिकाणी शाळेचा माझा गौरव करण्यात आला. आता हे 18 प्रयोग माझे गेले. मी काय माझी अपेक्षा काही केली नाही, मला काही मिळावं करावं म्हणून. आणि 1999 ला मला राणे साहेबांच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळाला. दोघांचा सरकार आमचा मुंबई या ठिकाणी दोघांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माझ्या शैक्षणिक कार्याबद्दल मला मराठवाडा गौरव पुरस्कार तुमचे हे जगवंती आराड पाटील यांच्या हस्ते मिळाला. मी सतत कार्य करत राहिलो आणि हे तुमचे हे जे आहे पुरस्कार मला आपण माझे मागे लागत
माझं 80 वर्ष पार केलेलं आहे. मला बीपी नाही, शुगर नाही आणि कसली गोळी घ्यायचं काम आजपर्यंत पडलं नाही. त्याचं एक मूळ कारण आहे, मी 35 वर्ष सेवा पायी केली. जळगाव सोडते, जळगाव पडगाव पायी केली. परंतु शिक्षणामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये कसली उणीव दिली नाही. तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी एक छोटीशी कविता की आवडते आम्हा जिल्हा परिषद सोनपेठची शाळा, की आवडते आम्हा जिल्हा परिषद सोनपेठची शाळा. लावते लढाई जशी माऊली बाळा, लावते लढाई जशी माऊली बाळा. आवडत्या फुलांचा बाग जसा आनंदी, आवडत्या फुलांचा बाग जसा आनंदी. ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. लहानाचे मोठे आम्ही ये इथे झालो, लहानाचे मोठे आम्ही ये इथे झालो. बोधामृत आम्ही ये इथे घेवलो, बोधामृत आम्ही ये इथे प्यायलो. ही आवडते आम्हा मनापासून शाळा, लावते लढाई जशी माऊली बाळा. यशार गणित फबाळ विज्ञान शिस्त लाविते शेरखाने. विज्ञान आणि गणितामध्ये पारंगत आम्ही विद्यार्थी केले. आणि म्हणून हा सोहळा त्यांनी 50 वर्षानंतर रंगवला. या सोहळ्याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला. या सोहळ्याचा आम्हा सर्वांना खूप खूप आनंद झाला. गणित विषयात ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना पारंगत केले असे हरिहरराव कुलकर्णी यांनी कोणत्या आठवणी सांगितल्या? तुम्ही शाळांची परीक्षा या वर्षी दिली तर तुमचा सुवर्ण महोत्सव आहे. आणि त्याच वर्षी माझ्या जीवनात माझी अर्धांगिनी मंगला आली, त्यालाही 50 वर्ष झाले. म्हणून दुःख शाळेला योग 2 सुवर्ण महोत्सव आपण असावे. त्यामुळे मला खूप आनंद झाला की 50 वर्षात तुम्ही आम्हाला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद. अरे माझी 34 वर्ष प्रवीणजी, 34 वर्ष मी सोनपेठ प्रशालेत कार्य केलं, जिल्हा परिषद शाळेत. कारण सोनपेठकरांनी दिलेली प्रेम, जिव्हाळा, माया त्यांना मनात नाही. त्यामुळं आजही मी जरी औरंगाबादला असलो तरी एकही दिवस आमचा आता जात नाही. आमच्या घरात कुटुंबात सोनपेठची कुठल्या तरी प्रसंगाची आठवण होती. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सोनपेठला असो, सोनपेठला अशा प्रकारे काम होतं, ते येत होतं आपल्याकडे, अरे कुठल्या तरी विषय नाही. म्हणून सोनपेठचा आणि माझं जे नातं आहे ते अजून स्मरणात राहणार. माझी जन्मभूमी वेगळी आहे पण माझी कर्मभूमी सोनपेठ. या सोनपेठमध्ये माझ्याकडे जी काही ज्ञानाची शिदोरी आहे ती सोनपेठच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फलित मला आता ऐकायलाही मिळाले. विकू मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा 3 पिढ्यांनी गणितात 100पैकी 100 मार्क मिळवले. याच्यासारखा आनंद म्हणजे
आम्ही शिक्षक शिकवत असतो, ज्ञानाचं तुला ज्ञान देत असतो, ते तुम्हाला जन्मभर तुमच्या पिढीला सुद्धा उपयोगी व्हावं हा आमच्या उद्देश. तुम्ही जितकी उंचीवर गाठाल तितकं आम्हाला अभिमान वाटतो. इतकी उंची तुम्ही गाठावी हिमालयासाठी. तुमच्याकडे पाहताना डोक्यावर पहिले टोपी घालायची, टोपी खाली पडली पाहिजे असं इतकं तुला व्हायला मिळालं. इतकी उंची त्याचा आम्हाला शिक्षकांना अभिमान वाटतो. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाला. त्याचं कारण तुमच्यामध्ये कुठलंही जे काही क्षेत्र तुमचं आहे त्याच्यात प्रामाणिकपणे आणि विशेष उद्दिष्टाने तुम्ही ते स्वीकारलेलं आहे. तो व्यापार असो, शिक्षण असो, मग काय इंजिनियर असाल, डॉक्टर असाल आणि गृहिणी जरी असतात तरी ते सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. कारण माझी पत्नी गृहिणी आहे, ती मला वेळेवर जीव घालते म्हणून म्हटलं तर व्यवस्थित असते. अर्धांगिनीचा वाटा प्रत्येकाच्या जीवनात अतिशय महत्वाचा असतो. तसं आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. आता सर्वांनी करून दाखवलं आपल्या घरचे काही परिवर्तन. मी आता हे शिक्षण दिलंय, हा विषय आता नेहमी चालू राहणार आहे. मी आपलं कौटुंबिक भाषण करतो. तर अशा प्रकारचं हे जीवन आहे. आणि हा सोहळा तुम्ही आयोजित केला, निमंत्रित केलं कोण त्यांच्या पहिली मी त्यांना अशी सांगितली होती की 14, 15 आणि 21, 22 या 2 तारखा शक्यतो काळ आयोजन करतात. म्हणजे घरगुती कार्यक्रम शेवटचा निरोप झाला की 21,000 तुम्हाला घ्यावाच लागतं. आता आजचा आमचा का घालत होतो, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, एकच मुलगा आहे, त्याचा वाढदिवस आहे. आणि आज आणि उद्या मुलाचा वाढदिवस करून मी नांदेडला जाणार होतो. माझ्या आत्याकडे, माझ्या आत्याचं नातवाचं लग्न, जिथे जाणं मला आवश्यक आहे. तर आवश्यक 2 दिवस की माझ्याकडे ते कौटुंबिक नाते आहे. आणि तुमचं माझं जे नाते आहे ते काही पेक्षा पलीकडचं होतं म्हणून मी ज्ञान होते. आत्याकडे अजून दुसरीकडे लग्न होईल त्यावेळेला विचार झालेलं आहे. यावेळेस संध्याकाळपर्यंत बंद आहे ते एवढे घट्ट आहे ते आपण बोलू शकतो. मला खूप आनंद झाला या ठिकाणी आल्याबरोबर सर्वांनी तुझी स्वागत केलं. हे प्रसंग आपल्या जीवनात पण कमी येतात आणि मग त्या प्रसंगाचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा. कुठल्याही प्रसंगात आनंद किती मिळतो हा फार महत्वाचा आहे. तर तो मी घेतला. तुम्हा सर्वांना आता भाषण लांबायला काय कमीत कमी शिक्षक म्हणले 35 मिनिट तर बोलतो कमी. आणि माझ्यासारखं 1 तास भूषण करतो. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, जास्त वेळ नाही. सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट सांगतो की सोनपेठ मध्ये हे स्नेह मेळाव्याचं बीज रोल 1975 ची बॅच सुरेश डोळा, अमोल साठे, त्यांनी सुरुवात केली. पहिला मेळावा झाला जिल्हा शाळेमध्ये घेतला होता. आणि त्यांनी काय केलं होतं की दरवर्षी हा मेळावा होता. पहिल्या वर्षी शिक्षकांना बोलवले आणि त्यांनी नंतर दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणी मेळावा घेतला. आता हा मेळावा घेण्याचं कारण काय की आपण मधल्या काळात एक मोबाईल आहे, मोबाईलवर आपण बोलतो, आपलं चर्चा होते. प्रत्यक्ष भेटीचा जो असतो मेळावा पूर्वीच्या काळात आपण लग्न कार्याला एकमेकांची सुखदुःख एकमेकांना सांगायची. तसं हा मेळावा ठीक आहे. 50 वर्षांनी का वेळेस मी सगळे एकत्र आला. तुमच्या जीवनातले चांगले वेळ प्रसंगाची विचारांची देवादिवाण होणे या ठिकाणी. आणि मग त्यामुळं थोडी आत्मीय वाढ
जवळ आणतात. त्या दृष्टीनं जर तुम्हाला शक्य आहे वर्ष करा 2 वर्ष करा अशा प्रकारची मिळाली एकत्र तुम्ही तुमच्या आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. हा मेळावा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं कौतुक किती करावं कौतुक तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं कौतुक मोबाईलवरती संपर्क एकमेकांच्या संपर्कात राहा, एकमेकांची सुख शेअर करा आणि तुमचं भावी आयुष्य हे सुखा समाधानाचं आनंदी जावं तुमच्या पिढीला आणि शुभाशीर्वाद तुमच्या पिढीला सुद्धा आशीर्वाद देतो. आणि शारीरिक शिक्षक अण्णासाहेब शेरखाने यांनी खेळाचे मैदान आणि शाळेची खोली दरम्यान विद्यार्थ्यांच्या घडणाऱ्या ऍक्टिव्हिटी बद्दल काय सांगितले. या प्रकारचं तुमचं आणि माझं नातं आहे त्या संदर्भात मी बोलतो. मी 4वीला होता की त्यावेळेस माझं आयुष्य 5 वर्ष आणि ज्यावेळेस तुम्ही 8वी असाल त्यावेळेस माझं आयुष्य 1 वर्ष होतं. आता कसं तर मी 9वीला लागलो 21व्या वर्षी. म्हणजे जे काही माणसामध्ये ते मॅच्युरिटी यायला पाहिजे ते काहीच नव्हती. तुमचं आणि माझं वय जवळजवळ 7 वर्ष. कारण जवळजवळ मला तुम्ही 8वीचे किंवा 9वीचे विद्यार्थी असाल तिथून आपली सुरुवात झाली आणि तुम्हाला सांभाळायचं म्हणजे फार अवघड होतं. कारण बाहेर मैदानावर सांभाळणं आणि वर्गात सांभाळणं ते अवघड असतं. कारण बाहेर खेळायला गेलेल्या लेकराला आई वडिलांना त्याला आढळून आणणं सुद्धा अवघड असतं. घरात धक्का देऊन त्याला बसवलं पण बाहेर ओरडता येत नाही किंवा धक्का देते तशी माझी अवस्था होती. कारण मी 69ला मी तिथं आलो 69ची बॅच म्हणजे शिक्षकापेक्षा मोठी होती. वर्गात जायचं म्हणजे आता माझं काय अज्ञानच असल्यामुळे मला काहीच वाटत नाही. विद्यार्थी चला गुरुजी इकडे निघाले चला गुरुजी इकडे निघाले चला गुरुजी आपण करायला लागले म्हणजे त्यांचंच आहे त्याचं आपण काहीच करायचं नाही. म्हणून त्यामुळं मला कशाच प्रकारचा त्रास झाला मुलांनी कशाच प्रकारचा त्रास झाला. पण हा झाला खेळाचा भाग. पण ज्याच्याकडे विषयाचे त्याची गाय समजा कपाळ सर आहे कुलकर्णी सर आहे ते माझ्या नंतर आहे ते दोघंही त्यांना तुम्हाला 4 मिनिटात शिकवलं जातात आणि त्यांच्याकडे तशा प्रकारची करिअर आहे त्यांचं किंवा त्यांच्या शब्दामध्ये जरब आहे वर्गात 4 मिनिटात तुम्हाला शिकवू शकतात किंवा शांत बसू शकतात. पण मला कितीतरी ओरडलं तुम्ही इकडे जाऊ म्हणलं की इकडे झाला तिकडे जाऊ म्हणलं की तिकडे झाला उड्या शांत बसलो की उड्या मारला असा हा मैदानावरचा प्रकार असतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला शांत कसं करायचं काय करायचं हे मला स्वतःलाच म्हणजे काही ज्ञान नव्हतं. कारण मी तुमचा शिक्षकही आहे तुमचा विद्यार्थी आहे. हे आपलं पहिलं नातं. मी तुमचा शिक्षक तुम्ही माझे शिक्षक तुम्ही माझे गुरु मी तुमचा गुरु आलं लक्षात. कारण तुमच्याकडे 5 मी शिकलो मला हिंदी बोलायला कळत म्हणजे एकदम ग्रामीण भागातून आलेले 11वीच्या नंतर एक डिप्लोमा काढला. डिप्लोमा काढल्यानंतर त्याची 5-6 महिन्यांनी सर्व्हिस लागली. या ठिकाणी मी डिप्लोमाला होतो त्या ठिकाणचा हेडमास्टर म्हणा किंवा ती प्रॉन्शिप मला झाले सोडून जा म्हणायचं. पण माझी प्रकृतीच अशी आणि मला दुसरा मार्ग काय नाही. पहिला पाठ मला मुलींच्या शाळेवरती पहिलं शिकवावं लागायचं. विद्यार्थ्याला प्रॅक्टिकली शिकवावं लागायचं
आणि त्याच्यावरती मार्क मिळायचे. पहिला पाठ मला मुलींच्या वर्गावरती पडला. 50 मुली 50 मुली पुन्हा मला करायची लागायच्या, 20-25 मुली लागायच्या, सगळ्या घोळ घालून बसायच्या. पण तेवढ्याच मी तो काय झाला, माझा पाठ सक्सेस झाला. आणि माझा प्रिन्सिपल आला, कारण त्यावेळेस ते चेक केलेला होता, तो तपासच होता. माझ्या पाठीवरती हात छाप मारला. मला काय का असणार, तुझा आवाज खाचा. मी मनात म्हणलं तू काही म्हण, मी कुठंच जातो, मला मारलं. मग ते 1 वर्षाचं ट्रेनिंग झालं आणि 6 महिन्यातच मी तुमच्या कॉन्टॅक्टला आलो. काही माहीत नव्हतं. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काय विचार नाही, आणणार कुठून आली म्हणजे जात सगळं नाही. आम्हाला वाटतं तसं काहीच विचार नाही, कशाचा नोकरी लागते, काय करते. पण 5-6 महिन्यात आम्हाला आढळलं आणि सोनपेठ मिळालं. सोनपेठ त्यावेळेस मी उदगीरला होतो. उदगीरच्या व्यापाऱ्याला एकदा माहीत नाही सोनपेठ कुठं आहे, पण त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सोनपेठला आले. आल्यानंतर इथं जवळजवळ 60-70 मुलाची बॅच होती, 28. त्याच्यानंतर आता नाव मी सांगितले तुम्हाला, चंद्रकांत मुनी, गोकर्ण सारडा, त्याच्यानंतर आपले असे बरेचसे कांती लागू, अशा पद्धतीचे मुली विद्यार्थी. एखाद्याला श्री महाराज गेलं पवार, उत्तम पवार आणि वज्र, त्याला श्री महाराज खरा आवडत, पण सगळ्यांना मारावं लागते. आणि सर म्हणजे तुला भावना का, त्याला एक मुलगा आहे हळूहळू तुम्हाला शिक्षक शिकवत मी तुमच्यावरची कमांड निर्माण केली. तुम्हाला काय करावं काय नाही. आणि बाहेर शिकायचं शिकवायचं तुम्हाला उड्या मारायला म्हणजे तुमची मानसिकता नसते ना तशी, की आम्हाला हातच लावायला लागेल, पळायला लावायला लागेल, हां कबड्डी खेळा खो खो मला उड्या मारतात. पण तुम्हाला हातपाय हलवायला लावायचं म्हणजे काय आवडलं, त्यात तुम्ही तुम्हाला नको असतं. तरीही त्या ठिकाणी की तुमची 69-70ची बॅच दिल्यानंतर आपल्या शाळेचं वातावरण थोडं खराब होतं, व्यवस्थित झालं. विद्यार्थी शिक्षकाला शिकवून देऊ लागले, विद्यार्थ्याला काही शिकवून देऊ लागले. आणि मग हळूहळू बदल बसत तुम्ही चांगलं त्या ठिकाणी 20 वर्ष त्या ठिकाणी थांबलं होतं. आणि 20 वर्ष थांबून तुम्हाला शिकवत मी शिकलं, कारण आपल्याकडे शिकवणच आहे. फंक्शन झालं, 15 सुरू झाली, माझ्या पाठवर थाप मारायला. मग तुम्ही का लेकराच्या पाठवर थाप म्हणलं की आणि उड्या वाटते चांगल्या. लक्ष देत का की लेकरा वाघ थाट चांगला आहे, त्याचे 40 का मार्क येणार, वाघ थाट चांगला आहे 40 मार्क किती, अरे भरपूर झाले आणि पुढे जास्त गेले 60-70 गेले. पण ती लेकर शाबास म्हणलं की उड्या वाटते. त्याला एवढीच का म्हणलं की मग ते डिसमोड होते किंवा आपला आहे. तसा प्रकार व्हायचा. त्या ठिकाणी मला फंक्शन झालं की गळवास्करचा पाठवर हात पाडायला ती जरी गोडी होती तर त्याने एक थाप मारायची हातावर. मला वाटायचं माझं वय काय त्यावेळेस 30 मला वाटतं आणखी काय ते उड्या मारायला. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे फक्त वेगवेगळ्या प्रकारचे ड्रील वगैरे डान्स वगैरे अशा प्रकारच्या याच्यामध्ये मी घुसून व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. आणि तुम्ही जे प्रतिसाद दिलेला, तुमच्या जरी व्याजनं दिली नाही तरी पाठीमागच्या येणार आहे, कारण तुम्ही त्याला थोडे जे होतात लक्ष देतं म्हणजे मोठ्या वर्गात होतात आणि तुम्हाला ही शिकून द्यायची किंवा शिकण्याची किंवा मला तुम्हाला शिकवण्याचं ज्ञान किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवायचं हे तुमची मानसिकता नव्हती. परंतु जसे जसे 5वीच्या पासून माझ्याकडे लाईन येत राहिली, पण त्यांच्यावर मला 5वी पासून दबाव होता ना. लक्षात येतं तशा पद्धतीने मी आपल्या सोनपेठमध्ये पूर्ण माझं आयुष्य खराब तिथंच मी डेव्हलप झालेलं आहे. आणि त्यामुळे सोनपेठ माझं भरपूर उपकार आहे, कारण तिथंच मी शिकलो, तुम्हाला शिकवलं आणि तुम्हाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस मी 90 मध्ये तिथं आलो, आपलं 69 मध्ये मी सकाळी बोललो मुलाला, त्याचं नातं विचारलं. कारण आमचं पहिलं काय होतं की शिस्त म्हणजे शिस्त, मुलाला ताट राहायला म्हणजे काय राहत पाहिजे, पण त्याने किती वेळ राहावं, त्याला कसं उभा करावं, काय करावं
त्याच्या पाठीमागे विचार भूमिका असते की तुम्हाला गुंतवून ठेवले. मग तशी माझ्याकडे नव्हती ना. पाहिला जॉईन झाल्यानंतर मोहिनुद्दीन काय काय लिखणार नाही यहाँ पुन्हा अहम आहे पाहिला येतो. मोहिनुद्दीन आणि त्याचा एक भाऊ होता, बहुतेक आहे का नाही म्हणजे ते एवढं आले नाही. आणि त्यांचा मित्र आपला दौलत म्हणजे आम्हाला फक्त तुमची एकच विचारली, तुम्हाला चांगली शिस्त लावली पाहिजे. लक्षात ही मानसिकता आमची काही मुलं झाली म्हणजे शिस्त लागली पाहिजे. की आम्ही मोहिनुद्दीन आहे ना त्याला आम्ही म्हणतो काही कळत नव्हतं, मॅच्युरिटी नव्हती. त्याला चुकला ज्यावेळी तिने चापड मारली, त्याला बोलला तिथं डोळे पांढरे. आता ही पांढरी का काय त्याची काय झालं होतं, त्याला मारलं की दौलत उठला की शरीफ आहे तुम्हाला बच्चो आम्ही गेला. ते साहेब फार धाडशी होते. शिक्षकाच्या पाठीमागे घासलं करायचे. ते मला त्यांना सर्व जमले तुम्ही त्या दिवशी शाळेमध्ये विषयमध्ये शाळा भरत होते. ते जवळ 5-10-15 लोक आले. मग ते सुरकोले साहेबांनी मध्ये बोलवलं की मध्ये काय साहेब काय म्हणजे कोण साहेब नाही मात्र सुरकोले साहेबांनी त्यांना बसवलं केलं. बोले वो सही है, बोले मारे बोले तुम्हारे बच्चों को हमारे टीचर दे, पर क्या करो बोले तुम्हारा बच्चा तो हर रोज देखते बोले, जाते जाते हमारे टीचर को देख लिया बोले पिछले के स्कूल में है बोले, देखो बोले उसमें से तगड़ा तुमको कौन दिखता है. त्यांचं काय थोडे साहेबांचं वगैरे बोलणं झालं आणि ते आले मध्ये म्हणजे आले विषयमध्ये ते बाहेर विचारले शिक्षक किंवा मित्र असतच गेट मध्ये कोण साहेब येऊन काय आहे मला वाटतं आणि गेलो घाबरत जातं काय म्हणते काय गेले अरे माझ्याकडे पाहिजे अरे सही बोले वगैरे मास्टर सही बोले मेरा बच्चा म्हणून साहेब ये टीचर बच्चे के जैसा दिख रहा म्हणजे त्यावेळेपासून आमच्या नावाला थोडी प्रसिद्धी मिळाली. तर अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी आपल्या सोनपेठमध्ये बरंच शिकलो आणि घट झालो. कारण मला जवळजवळ तुमच्या आपल्या ग्राउंडवरती तुम्ही कधी आला असाल शाळेमध्ये मी असताना जवळजवळ आपल्या स्टेजवरती 100-150 लोक, आजूबाजूला 100-200 लोक आणि माझ्या समोर जवळ 800-900च्या जवळपास लेकरं वाटलेले असतात. एवढी लेकरं मी एकटाच हँडल करत होतो. मला सर काही कोणाचं लागत नव्हतं, कारण मला जे पाहिजे ते मलाच पाहिजे, मलाच करायचे. कारण इतर शिक्षकांना किंवा बाहेरच्या आलेले शाळेचे 2-3 शाळेचे विद्यार्थी यायचे म्हणजे असं बसत त्या ठिकाणी एवढा धड झालो की मला 1000 मुलं तरी सांभाळायची मुलं तर काहीच वाटायचं नाही. मी आवाज दिला की मुलं तिथं थांबायचे. काही शिक्षक मलाच माझ्याकडेच पाठवायचे. शेरखाडे सर ह्याला बघावं त्यांना असं केलं, शेरखाडे सर ह्याला बघावं त्याला उशीर राहिला. म्हणजे सगळं मारण नाचन क्षेत्र हे माझ्याकडे घेऊन बसलं. एकदा तर त्या साठ्याला असताना ती शिक्षक होते विज्ञानचे, ते मला म्हणजे सर तुम्ही मी शिकवत असताना जरा खिडकीमध्ये उभा राहतो बाहेर. म्हणलं का नाही ना मला मुलंच आहे. तसं कसं म्हणलं सर तुम्ही विषय शिक्षकात शिकवतात व्यवस्थित आणि बाहेरून मी काय करू शिकवला ना मला दिलं ना धरून म्हणलं तर नाही म्हणजे तुम्ही थांबा म्हणलं. म्हणजे असे मी काही मला काम करावं लागलं. ते सांगायचं तात्पर्य की तुम्हाला शिकलो. मी तुम्हाला आयुष्याचा प्रश्न सांगितला की तुम्ही जेव्हा 12वीला होता त्यावेळेस माझा आयुष्य 5 वर्षाचं होतं. म्हणजे 5 वर्ष येऊन तिथं मी रुळले. तुम्हाला मी 9वीचा प्रसंग सांगितला.
मग तुमच्या नवीच्यामध्ये माझ्यामध्ये काहीच फरक नव्हता, फक्त थोडं मला माझ्या पाठीमागे क्वालिफिकेशन लागलेलं होतं आणि तुम्ही शिकत होता आणि त्या ठिकाणी तुम्ही माझं वर्ष 1.5 वर्षाचं होतं, तुम्ही 10-12 वर्ष म्हणजे सांगायचं तात्पर्य की मला ते काही शिकवण्याकरता जे काही मॅच्युरिटी पाहिजे, जो अनुभव पाहिजे, कारण घडवता आलं पाहिजे ना. समजा मूर्ती आहे, घडवायची आहे, फक्त एवढंच आहे की मला घडवायचं, मला घडवणार, कसं घडवणार, तिला आकार कसा देणार, कारण आकार देण्याची कला शिक्षकामध्ये किंवा त्या मूर्तिकारामध्ये असेल तर तुम्हाला आकार देता येईल ना. आणि त्याच्यामध्ये जर तशी प्रकारची विचार जर नसतील किंवा कल्पकता जर नसेल तर तुम्हाला कसा जमितो. तर अशा पद्धतीनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मी पाठीमागे सांगितलं. आपला विष्णू आणि रमेश हे आमचं बरेचसे दिवस शाळेत सुटले तरी आमचं नातं होतं. असेच कारण त्यांच्याकडे आम्ही जात येतो, कारण त्यांच्याकडे आम्ही व्यवहार करायचो कपड्याचा वगैरे. असं बऱ्याचशा मला नेहमी करता आंबोलीची आठवण होते, मंगलची तर होतेच. मंगल भारती कोण होतो, भारती लहान मुलगा, मग तिची मी आठवण यायची. म्हणजे आता चेहरा तर नेहमी माझ्या लक्षात यायचा आहे, परंतु आता बरेच वर्ष झालं कारण तू काय शांत मला बसू देत नव्हती, त्याच्यामुळे नेहमी तुझी आठवण यायची, लक्षात येतं. तर अशा बऱ्याचशा मुली मला लक्षात आहेत किंवा आठवतात, विद्यार्थी आठवतात. परंतु आता बरेचसे वर्ष झाले कारण तुम्हीच आमच्या वयाचे गुण बसतात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक, आम्ही ज्येष्ठ नागरिक, लक्षात येतं. फक्त वयामध्ये थोडा फरक आहे, पण क्वालिफिकेशन दोघांमध्ये सारखं झाले, त्याच्यामुळे एकमेकांवर नावकडे झाले आणि पुन्हा गाठीभेटी कधी नाहीत ना. रमेशची आणि विष्णूची म्हणजे आता त्यांच्याकडे आम्ही जात असल्यामुळं त्याच्यानंतर इथे लोकेश्वर आहेत, त्याच्यानंतर आपले सर नाव माझ्या रणखांबे सर असं व्हायला लागले, जवळच असलेल्या माणसांना नाव आठवलं. तर अशाही काही गोष्टी घडल्या वयामानानं किंवा काही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला बोलवलं, तुम्ही आमची आठवण केली म्हणजे आम्ही भाग्यवान आहे, लक्षात दिलं. कारण आजकाल विद्यार्थ्यांना शिक्षकाला आठवण करणं, त्याला बोलवणं म्हणजे अवघड झालंय. कारण पहिलं काय होतं, शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं होतं. शिक्षकाला काय वाटतं, शिक्षक हा घराची उंची कधी मोजायचा, विद्यार्थ्याची उंची मोजायचा, कारण विद्यार्थी किती वर गेले, लक्षात येतं. कारण अपेक्षा अशी असायची शिक्षकाची की माझा विद्यार्थी चांगला राहिला. मी चित्रवार मुली काय मीनाक्षी मोनिशा चित्रवार बार्शीला राहते ना, बार्शीला माझी बोर्डाची परीक्षा झाली जगदाई मामाच्या. किंवा माझे नातेवाईक बार्शीला आहे, परंतु त्या ठिकाणी माझी 10वीची म्हणजे पहिली 11वी होती आणि 11वी बोर्डाची परीक्षा झाली त्या ठिकाणी. तिथं तुमच्या बाजूलाची ग्रामनाथाचं उपल आहे, लक्षात येतं. त्या ठिकाणी मला शिक्षण झाले. त्या ठिकाणी 11वीला पहिलं काय होतं, कोणते विषय घ्या, म्हणजे इंग्रजी गणित नसेल तरी चालेल, तरी तुम्हाला 10वीला बसून देत होते. पण इकडे कॉलेजला ऍडमिशन मिळत होतं नाही काय मला माहित नाही. आणि माझा विषय कोणते होते, सगळेच विषय होते संस्कृत ड्रॉइंग विषय घेतलेले. आणि तो त्यावेळेस जवळजवळ 50-60 मुलं असतील आमच्या 11वीला. मग 11वीला सगळे पूर्ण करतो, माझे विषय साधे आणि दुसऱ्या एक शिक्षक आणि दुसरा एक विद्यार्थी पास. तर ते शिक्षक माझ्या पाठीवर हात मारून सांगा, हा एक आमचा विद्यार्थी पास, 11वीला पास झाला. त्याचे विषय कोणी विचारायचा नाही, फक्त पास झाला. लक्षात तुम्ही काय बोलत होतो. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षकाच्या भूमिकेतून सांगते मी, शिक्षकाला एक अभिमान वाटायचा की माझा हा विद्यार्थी पास झाला. तशा पद्धतीची शिक्षकाची त्या काळाची मानसिकता होती, त्याला शिकवण्याची मानसिकता. ज्याला तुमचे ट्युशन वगैरे 12 भाकरी सांगितलं ना, हा प्रकार काही नव्हता. आणि ट्युशनला गेलेला समजलं, जनरली ट्युशन तुम्ही देत नव्हतं,
घेतलं तर शाळेत अभ्यासिका वगैरे घ्यायचे, त्या ठिकाणी शिक्षक मार्गदर्शन करायचं किंवा थांबायचं अशी पद्धत होती. म्हणून सांगायचं मला हे की शिक्षक हा मुलांची उंची होऊन त्याची मानसिकता होती. मुलगा किती मोठा झाला. मला सारांश ऐकल्यानंतर मला आनंद वाटायचा की माझा मुलगा सर असाच आहे, अमेरिकेला गेला, आनंद वाटतो. कारण तुमचं कौतुक हे तुमच्या लेकराच्या उंचून आता मोजलं जातं. तुमचं कौतुक कोणी करत नाही. तुमच्या लेकराला तुम्ही किती घडवलं, तुमच्या लेकराला किती उंचीवर तुम्ही नेऊन ठेवलं, त्याच्याकडे याच्याहून तुमची मोजमापणी केली. तसंच आम्ही तुमची मोजमापणी अशा पद्धतीने करतो की विद्यार्थी हा कुठे गेला, किती उंचीवर गेला, याच्यापासून एक मानसिकता प्रति शिक्षकाची होते. आणि त्याच्यावरतीच काय होतं, शिक्षकाचं आदर उत्पन्न होता. आम्ही काय शिकवलं हे विद्यार्थी घरामध्ये जाऊन चर्चा करायची. आता मला तर सगळं तुम्हाला माहितीच आहे, 2 शब्द वापरायचे माझे. 2 शब्दाशिवाय माझ्याकडे ज्ञान नाही. काय? सावधान आणि विश्राम. लक्षात येतं, सावधान आणि विश्राम एवढा मी जोरात म्हणायचं की ते जो आजूबाजूचा परिसर थंडा होऊन जायचा. हे मास्तर इतका ओरडतोय म्हणजे मला मुली लोक मित्र बी भेटायचं. शिक्षकांनी जर कोणी जॉईन झाले ना, तुम्हाला पुन्हा बोलायचं जवळच यायचं की त्याचा स्वभाव फार खराब आहे. परंतु त्या शब्दावरती माझा असा इम्प्रेशन होतं किंवा मला आवाज होता, सावधानी विश्वास सोबत शाळा लागली. पहिल्या प्रथम मी अगोदर तुम्हाला हातपाय हलवायला लावायचे, ड्रिल करायला लावायची. मी इतर ऍक्टिव्हिटीच्या त्याच्या अगोदर शिकवायचं. त्याच्या पाठीमागची भावनिका माझी येत होती, तुम्ही हाईचा थोडा का नव्हता तुम्हाला पाहिजे. परंतु भूमिका काय असायची की वर्गात जाताना तुमचे हातपाय हलवलं की तुमच्या रक्तभिषणाची प्रक्रिया चांगली होती आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य येतं. म्हणून मी प्रार्थनेच्या अगोदर तुम्हाला हातपाय हलवायला तुमची थोडी गोष्टी म्हणजे दररोजच माझा उपयोग होता. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला. सावधान हा महत्वाचा शब्द तुम्हाला माहिती आहे, आयुष्यातली लक्ष्य तुम्ही पाहता येईल. आणि सावधान असाल तर सगळे तुमचं जीवन सुखमय होईल. कारण कोणतीही गोष्ट करत असताना आपण सावध आहे नाही पाहिजे. गडबडीत जर गरम तयाला जर बोट लावून चक्का बसते कारण तुम्ही सावध नसतात त्या ठिकाणी. तसंच प्रत्येक आपण जीवन जगत असताना आपण काय करतो त्याच्यावरती लक्ष पाहिजे. कोणताही निर्णय घेताना कौटुंबिक असो, मित्राचा असो, सामाजिक असो, मुलांचा असो, ते जेव्हा तुम्ही शांततेनं विचार करून या घेताय आणि घेतलेला आहे कारण तुमची उंची वाढलेली आहे. माझ्या दृष्टीनं तुमची काय उंची वाढलेली आहे. तुमच्या आयुष्याची तुमची उंची वाढली आहे की तुमच्या बोलण्यावरून तुमच्या प्रगतीवरून मला दिसून येते. म्हणून सावधान हा शब्द त्या 2 शब्दावरती मी भर देऊन तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिकवण्याचा घडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा तुम्ही स्वीकार केलेला आहे कारण तुमचं जीवन हे सुखमय राहिलेलं आहे एका माझ्या अंगाच्या प्रमाणे. तर अशा पद्धतीनं आणि तुम्ही सुखमय जीवन जगत असताना जो माणशी आनंदी असतो, सुखी असतो, त्यावेळी शिक्षकाची काय करतो आठवण करतो. लक्षात येतं. जर माणूस जर काही धामधीम असेल, काय काही वेगळ्या विचारात असेल किंवा त्याचं मन स्थिर नसेल, कौटुंबिक जीवन स्थिर नसेल, ते इतरांचा विचार कशाला करेल? ते स्वतःच्या विचारात गुंतलेला असतो. माझं कसं होईल, पोरगं शिकायला बोलली जातं त्याच्यामुळं आमच्यासारख्याचा कोण विचार करणार आहे. म्हणून तुमचं जीवन हे स्वतः तुम्ही व्यवस्थित घडलात आणि तुमचं जीवन हे तुम्ही सुखमय जगलात आणि परत मुलांना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गाला लावून व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना उंचीवर घेऊन पाठवलं आणि त्याच्याबरोबर तुम्ही आमची सुद्धा आठवण केली. आम्हाला विसरला नाही. हा कार्यक्रम तुम्ही घडवून आणला. आम्हाला या ठिकाणी बोलत तुम्हाला सर्वांना परत आशीर्वाद, तुमचं जीवन परत सुखमय हो, आनंदी हो. धन्यवाद. आठवणीला उजाळा देताना उत्तमराव पुजारी यांनी कोणत्या गोष्टी कथन केल्या?
पण या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायला पाहिजे. अध्यात्म माणसाच्या जीवनात महत्वाचं आहे. अध्यात्म ज्या माणसाच्या जीवनात आहे त्या माणसाच्या जीवनात सुख आहे. अध्यात्म सोडून तुम्ही किती संपत्ती कमवा, तुम्ही स्वतःच्या मनाला विचार करा की आपण सुखी आहोत. आणि म्हणून हे आम्ही सोबत असणारे, या कार्यक्रमाचं आयोजन करणारे, त्यामुळे या भेटीगाठी झाल्या नसतात, भेटीगाठी सुद्धा झाल्या नसतात. म्हणून मला सांगायचे काय, वक्त म्हणजे वेळ, वक्त किसी का सगा नहीं होता, वक्त किसी का सगा नहीं होता. जो कपड़े अंग्रेज के गवर्नर पहनकर लोगों को डराते थे, वही कपड़े आज हमारे घर वाले पहनते हैं. वक्त किसी का सगा नहीं होता. आणि दुसरी गोष्ट, जीवनामध्ये माणसाला थोडंसं सौम्य वागायला पाहिजे, सौम्य वागायला पाहिजे. म्हणून मी गाडीचा शेर सांगतो, ना ना इतराओ इतना, इतराओ ने घमेंड करू नका. ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, बुलंदी म्हणजे कापड. ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, वक्त के सिकंदर पहले कहीं हो चुके, वक्त के सिकंदर पहले कहीं हो चुके. जहाँ होते थे कभी शहंशाहों के महल, जहाँ होते थे कभी शहंशाहों के महल, देख वही आप उनके मकबरे बने हुए. ना इतना वो इतना बुलंद, ना इतना वो इतना बुलंद. तो खुश हूँ, आप सबको खुश रखने की कोशिश करता हूँ. खुश हूँ, आप सबको खुश रखने की कोशिश करता हूँ. लापरवाह हूँ लेकिन सबकी परवाह करता हूँ. लापरवाह हूँ लेकिन सबकी परवाह करता हूँ. मालूम है मुझे मेरा कोई बोझ नहीं है, मालूम है मुझे मेरा कोई बोझ नहीं है, फिर भी अनमोल लोगों से रिश्ते रखता हूँ. माझ्यासारखा एक सामान्य माणूस पोलीस खात्यात लागलो, PSI झालो, PSIच्या वर झालो, पण जीवनामध्ये मी गरिबाला कधी त्रास दिला. ज्यांनी त्रास देतात त्यांची लेकरं वेगळी असतात बघा. आणि म्हणून तुमची कृपा, मित्राची कृपा आहे, गुरुवर याची कृपा आहे. पपाळ गुरुजी आम्हाला चांगलं शिकवायचं. मला पपाळ गुरुजीची हमेशा आठवण येते. कारण मला तेवढा प्रसंग जास्त पडीत आलो नाही, पण पप्पा झाला घरी जाऊन मी त्यांचे आशीर्वाद, असेच आशीर्वाद सर आमच्यावर राहू द्या. आणि आयुष्याच्या अखेरीला तुमचे आशीर्वाद आम्हाला राहू दे. नंदकिशोर सारडा यांनी विद्यार्थी दशेतील गोष्ट सांगताना कोणते अनुभव व्यक्त केले? आज आपल्या कार्यक्रमात आलेले गुरुवर्य, तसेच गुरुपत्नी व माझे मित्र आणि मैत्रीण व त्यांचे जोडीदार या सर्वांना माझा नमस्कार. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो. आजचा दिवस आमच्यासाठी भाग्याचा आणि मोलाचा आहे. कारण बरीच वर्ष झाली आम्ही 7-8 मैत्रिणींच्या मनात गेट टुगेदर करण्याची इच्छा येत होती, परंतु योग जुळून येत नव्हता. यावर्षी आपल्या 10वीला 50 वर्षे झाली आणि गोल्डन जुबली हा योग जुळून आला. सध्या मोबाईल असल्यामुळे आपण सर्व मित्र फार लवकर एकत्र येऊ शकतो. मैत्री असावी
स्वच्छ फुलपाखरासारखी मैत्री असावी नात्या पलीकडची जात धर्मवय भाषा न बघणारी मैत्री असावी अशी की शब्दात न मांडता येणारी पण सुख दुःखात निशब्द साथ दे येणारी अन टिकवणारी आपली मैत्री असावी दोन फुलपाखरासारखी स्वच्छंदी उडणारी. मी ज्यावेळी सर्वांना मोबाईलवर संपर्क करीत होतो व कार्यक्रमाबद्दल बोलत होतो त्यावेळी सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. जुने खेळ, स्कूल डे कार्यक्रम, सेला, पाकशास्त्रात आमच्या मैत्रिणींनी बनवलेले पदार्थ तो स्वाद परत मिळाला नाही. अशा बऱ्याच काही गोष्टींना उजाळा मिळत होता. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे म्हणावं लागते. जीवनाचे 4 पडाव संपले. प्रत्येक वेळी नवीन मित्रपरिवार मिळाला परंतु मॅट्रिकचा मित्रपरिवार काही वेगळाच जसे दुधात साखर. असं आपणा सर्वांना उर्वरित आयुष्य समृद्धी व आरोग्यमयी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपण सर्व आधार म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. या कार्यक्रमाचे श्रेय आपल्या सर्वांचे आहे. धन्यवाद. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे दम मगर अपना साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती. धन्यवाद. दुसऱ्या सत्रात वर्गमित्रांनी विविध गीतावर नृत्य करून धमाल उडवून दिली. नंदकिशोर सारडा यांनी आपल्या पत्नीसह गीतावर थरकले. या गोल्डन जुबली स्नेह संमेलनाचे बहरदार आणि कल्पक संचलन प्रवीण वायकोस यांनी केले. गोल्डन जुबली स्नेह संमेलन सोहळ्याला 3 गुरुवर्यासह 50 वर्गमित्र आपल्या पत्नीसह उपस्थित होते. त्यात नंदकिशोर सारडा, भिकुलालजी भुतडा, उत्तमराव पुजारी, अशोक भूमकर, प्रदीप सोनपेटकर, विष्णू लांडे, झवर आत्मलिंग शेटे, आशालता गुरव, पोफाळकर, आर मोहिते, पंडित भोसले, कोटलवार भगवान किरवले, अंभोरे, डी फ लोंढे, सोपान रणखांबे, गणपत आदी उपस्थित होते. मित्रांनो,
तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.